इंद्रा तू घरी जा, आराम कर. मी आहे ना, त्याच्याकडे बघीन सगळं. नाही, मला थांबायचंच आहे. ऑलरेडी खूप वेळ वाया गेलाय. आता पुढचा वेळ वाया घालून चालणार नाही. इंद्रा काय बोलतोयस तू? अरे चक्कर आली होती तुला, हाताला बघ एवढं लागलंय. ते काही नाही, तू चल घरी. आई, तुला चांगलं माहितीये मला चक्कर का आली होती. मी ते तुम्ही सगळे काय करताय इथे? ऑलरेडी आपला खूप वेळ वाया गेला. आपल्याला ऑर्डर्स कंप्लीट करायच्या आहेत वेळेवर. या सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा. हे मुली, तू थांब. इंद्रा, या मुलीला आत्ताच्या आत्ता कामावरनं काढून टाकायचं. ही मुलगी मला इथे नकोय. पुन्हा हिच्यामुळे तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना? आई, आज जे काही झालं त्या तिची काही चूक नाहीये. अगं मलाच त्या मशीनचा अंदाज नाही आला. आणि हिची चूक असेल नाही, तुला सांगायची गरजच नाही पडणार मला हिला कामावरून काढायला. पण आज तिची खरंच काही चूक नाहीये. तू जा, तुझ्या कामाला लाग. आई, आबा, तुम्ही आता जाऊ शकता. आय एम ऑल राईट. आई, मी आता ठणठणीत बरा आहे. आणि एवढं काही नाही लागलंय. खूप छोटीशी जखम आहे. आत्ता मी कामाला लागलो ना, परत बरा होईन. सो प्लीज तुम्ही जाऊ शकता. मला ती तो सांगतो तर ऐका ना. त्याचं मी ओळखतो त्याला. त्याला राहू दे फॅक्टरीमध्ये. कामच त्याला लवकर बरं करेल. बघ, आबांना पण काय आलं. आई, तुम्ही जा, काळजी करू नका. इंद्रा, तू नाहीच ऐकणार ना माझं? बरं ठीक आहे, जातो आम्ही घरी. पण जरा जरी त्रास झाला तरी तडक घरी निघून यायचं. आणि हाताला त्रास होईल असं काही करायचं नाही. हो हो हो, मी घेतो सगळी काळजी. तुम्ही सावकाश जा. विक्रांत, तू लक्ष ठेव याच्याकडे. वहिनी, द्या पैसे. आज भरपूर पिकनिक गोळा झाली. जवळजवळ टार्गेट पूर्ण होत आले. अजून थोडं पाहिलं ना, टार्गेटच पूर्ण होईल. चला. हो, ही जागा बेस्ट आहे. या वेळेत तिथं कोणच येत नाही रस्त्यावर. आता या म्हाताऱ्याला पकडू आणि त्याच्याकडचे आपण सगळे पैसे काढून घेऊ. थांब थांब थांब, फोन आला. अरे आपल्या गजाभाऊचा फोन आहे. हॅलो, बोला ना गजाभाऊ. ए यार, कुठे? तुम्ही दिलेली तीच कामगारी करतोय आपण. बरं, गावला का देऊ? त्यालाच पकडायला चाललो होतो, तेवढ्यात तुमचा फोन आला. नजर काढू नको. फोन कट कर आणि काम करून टाक, कळलं का? हा, ठेवतो फोन. चल चल. राणे, कामावरनं निघता निघता वाचलीस, पण आता घरातनं रस्त्यावर येण्यापासून नाही वाचणार. अहो, मला तुमचं मगाचं वागणं नाही पटलं. सगळ्या कामगारांसमोर तुम्ही त्या राणीची बाजू घ्यायला नको होती. तिच्यामुळे आपल्या इंद्राला किती लागलंय. मी राणीबद्दल विनाकारण गैरसमज करून घेतलाय. मला मान्य आहे, मुलीकडनं चुका झाल्या आहेत, मान्य आहे. चुका माणसाकडनंच होतात, पण म्हणून तो प्रत्येक वेळेला चुकाच करतो असं नाही. आणि तुम्हाला इंद्र म्हणाला की या सगळ्यामध्ये राणीची काही चूक नव्हती, म्हणून तो सोडलं ना तिला. नाही तर माझं आज ठरलंच होतं, जोपर्यंत त्या मुलीला फॅक्टरीतनं हकलून देत नाही ना, तोपर्यंत मी तिथनं हलणार नाही. मला ती तुम्ही असं का विचार करताय? तिने हे मुद्दामून केले नाही याची खात्री आहे मला. राणी मनानं खूप चांगली मुलगी आहे. काही मनाने चांगली मुलगी वगैरे नाही आहे ती.
तुमच्यावर काय ती मुलींनी लिंबू फिरवलंय का हो? हा सतत तिचंच समर्थन करत असता. तुम्हाला माहित नाही त्या मुलींनी मंदिरात काय केलं? महाडिक घरच्या सुनेनं भरायची ओटी त्या मुलींनी भरली, तेही मुद्दाम. ते तिने मुद्दामून केलं नाही याची खात्री आहे मला. तुमच्याशी ना या विषयावर बोलण्यातच काही अर्थ नाहीये, कारण तुम्हाला घरच्यांपेक्षा बाहेरचेच जास्त जवळचे वाटतात. पण मी तुम्हाला एक सांगून ठेवते, तुम्ही मला कितीही समजावलं तरी माझं त्या मुलीविषयीचं मत बदलणार नाही. आबा तुम्ही फॅक्टरीत गेलो होतो, तुमची उणीव जाणवत होते. चालायचं नशिबाचा भाग. कुठे निघालात? काय नाही, ते तुमच्याकडची नोकरी गेल्यानंतर आता पिगमी गोळा करायचं काम हातात घेतलंय. सुरेखाच्या औषध पाण्याचा खर्च जास्त आहे आणि राणीच्या पगारात काही एवढं भागत नाही, म्हणून मी आपलं हे काम करतोय. ते आमच्या इंद्रामुळे. सॉरी आबा, असं काय पण काय. अहो, इतकी वर्ष मायेने जपलंय तुम्ही, आणि तुम्ही काय आम्हाला आयुष्यभर पुरणार आहे? आबा आबा, कधी ना कधी आपला मार्ग शोधावाच लागेल की. आबा, तुम्ही माझ्यासाठी लय केलं. तुमचे उपकार ना ह्या जन्मात फिटणार नाहीत बघा. कराची भाषा काय करते तुम्ही? कधी काही लागलं हक्कानं मागा, मी नक्की मदत करेन. आबा, बोललं ते लय झालं बघा. येऊ येतो नाही. हाय बाई, जय. ऐका आता. अहो सर, तुम्ही इथे होय? मी कुठं कुठं शोधून आले तुम्हाला. वरच्या केबिनला पण जाऊन आले. हे सगळं काय? अहो, तुम्हाला अचानक चक्कर आली ना, आता ती चक्कर का आली हे बघायला नको का? बीपी चेक करायला आले तुमचं. आणा बघू तो हात. हाय का आता? अहो, तुम्ही जखमेवर जॅकेट पण घातलं तोय. अहो, आत्ताच लागले ना, ओली ओली जखम आहे. काढा बघू ते जॅकेट. त्या जखमेला जरा वारं तरी लागू द्या. हा बघू, मला बीपी पण चेक करायचा आहे. हात बघू तुमचा. काढा ते जॅकेट. तू डॉक्टर आहेस का? अहो, डॉक्टर नाहीये मी, पण आता तुम्हाला चक्कर आली ती बी अचानक, आणि ती जखम पण एवढी मोठी नाही. मग ती चक्कर का आली हे आपल्याला नको का कळायला? म्हणून म्हटलं बीपी चेक करूया. मला तर वाटतं तुमचं बीपी लो झालंय म्हणून तुम्हाला चक्कर आली असेल.